ही घटना अतिशय गंभीर आहे, दुर्दैवी आहे. पण मला याचं आश्चर्य वाटलं की भर चौकात झाल्यानंतर तिथं स्थानिक एवढे लोक हजर होते, का नाही कोणी पुढं आलं? त्यात काय पोलिसांनी काय प्रत्येक माणसामागं उभं राहायची अपेक्षा आहे का? ठीक आहे, कारवाई होईल. आज गुन्हेगारीचं बिमोड करण्यासाठी आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आता पूर्णतः सरसवलेले आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुठल्या राज्याचा असा आक्षेप नाही आहे. जिल्ह्याची गुन्हेगारीचं सबळ उच्चाटन झालं पाहिजे ही आता अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने ते कामाला लागलेले आहेत. शिर्डीच्या प्रकारामध्ये मात्र आजपासनं कोणत्याही विक्रेत्याला आज रस्त्यावर फुटपाथवर विक्रीला आता बंदी घालण्यात आलेली आहे आजपासनं. आणि तशा कडक सूचना, मग हॉटेल किती वाजेपर्यंत चालवायचे, दुकानदारी किती वाजेपर्यंत ठेवायची याचे निर्देश दिलेले आहेत. मुलं गुन्हेगारीकडे होतीच या धंद्यातली फोटो विक्रेत्यामध्ये, आता मुली सुद्धा आलेल्या आहेत. नाही, आता कोमिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही विषय अंमली पदार्थाविरोधात मोहीम असेल किंवा अशा गुन्हेगारी संदर्भात संघटित गुन्हेगारीचा मुद्दा असेल याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, तसे निर्देश आता दिलेले आहेत. सर शिर्डीमध्ये हे जे गुन्हेगार आहे त्यांनी बाहेरून येऊन इथे जागा घेतलेल्या आहेत आणि ते घर बांधले आणि इथले रहिवासी ते झालेले आहेत. स्थानिकांनीच त्यांना जागा घेतलेल्या आहेत. माझं म्हणणं तेच आहे ना की शेवटी हे गुन्हेगारी का वाढली? आपल्याच लोकांनी, स्थानिक लोकांनीच, त्यावेळी गुन्हेगारी म्हणून नसेल, परंतु गावा शिर्डीत लोक येतात, जागा मागतात, माणुसकीच्या दृष्टीने दिली असेल जागा, परंतु ते गुन्हेगारीकडे वळलेले आहे ते सुद्धा त्या स्थानिक लोकांना माहीतच होतं ना. मला वाटतं अजूनही माझी अपेक्षा की स्थानिक लोकांनी याच्यामध्ये पुढाकार, अनेक वेळा म्हटलं की स्थानिक लोकांनी पुढं आलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे. त्या लॉजेसमध्ये काय चालतं आहे, अल्पवयीन मुलींचा वापर होतो का, मागे आपण काही कारवाई केल्यामुळे थांबलं आहे आता. पण असं आहे की हा जनतेने सुद्धा याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं अशी मला त्यांना नेहमीच मी विनंती केलेली आहे. सर, पोलीस प्रशासनासोबत तुमची बैठक झालेली आहे, काय त्यांना निर्देश दिलेले आहेत आणि काय कारवाई चालू आहे? नाही, म्हणून जे काही कायदेशीर कारवाई करायची ते करतील. गुन्हेगारीचा बिमोड झाला पाहिजे, अंमली पदार्थाचं समोर उच्चाटन झालं पाहिजे. संघटित गुन्हेगारी जर एकत्रपणे या पद्धतीने काही, किंवा आता परवा ज्या कारवाई झाल्या अनेक ठिकाणी जवळजवळ 7-8 जिल्ह्यामध्ये काही 7-8 ठिकाणी गावठी कट्टे सापडले. आता कट्टे तर सरास ह्या जे नेवासा कनेक्शन होतं मागचं वाळूचं, श्रीरामपूर कनेक्शन आहे, ते आता शिर्डीपर्यंत लोण आलं आहे. हे तर खरं म्हणजे आता गुन्हेगारीचा पारनेर तर गुन्हेगारीचा अड्डा होत चाललेला आहे. हे आपल्या जिल्ह्याचं मोठं दुर्दैव आहे. नाही, हे आता मला वाटतं ही निरंतर चालणारी प्रक्रिया राहील. जोपर्यंत याचं संपूर्ण बिमोड होत नाही तोपर्यंत कारवाई सुरू राहील.